तिकडे उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केली होती। त्यावर आता स्वतः सुहास कांदे यांनी जोरदार प्रतिहल्ला केलाय। कांद्यावरून सुरू झालेली टीका खोक्यांवर जाऊन पोहोचली आणि त्यामुळे पुन्हा एकदा खोके चर्चेत आलेत। रविवारी उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या जाहीर सभेत शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंवर जोरदार घणाघाती टीका केली होती। शिवसेनेतल्या फुटीनंतर सुहास कांदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे। त्यामुळे मालेगावच्या सभेत सुहास कांदे उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर होते। कांद्यांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय आणि तोच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी सुहास कांदेंवर खरपूस टीका केली। तुम्ही काय म्हणता, कांद्याला भाव मिळाला नाही? मी म्हणतो कांद्याला भाव मिळाला। कांदा खरेदी झाली नाही? मी म्हणतो कांदा खरेदी झाली। अरे गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी नाही का झाली? किती खोक्याला एक कांदा गेला? मग एक कांदा जर का 50 खोक्याला जात असेल तर तुम्हाला किती खोके नव्हे, तुमच्या कष्टाचा आणि घामाचा पैसा मिळाला पाहिजे। मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी सुहास कांदेंवर टीका करताना खोक्यांचा उल्लेख केला होता। त्या टीकेनंतर आमदार सुहास कांदेंनीही उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलाय। माझ्याकडे 10 कंपन्यांचे नाव आहे, अनेक कंपन्या आहे, पण मोठ्या 10 कंपन्यांचे नाव आहे। त्यातली एक कंपनी म्हणजे IRB आणि MEP म्हैसकरांची। म्हैसकरांच्या वडिलांपासून तर म्हैसकरांपर्यंत दोघा भावांपर्यंत आपल्याला किती खोके आले याची जर नार्को टेस्ट जर आपण केली आणि म्हैसकरांची केली तर मला वाटतं की ती जनतेसमोर समजेल आणि नार्को टेस्ट करावा, ती पण ओपन करावा जनतेसमोर, असे मी उद्धव साहेबांना आव्हान करतो। उद्धव ठाकरेंची टीका सुहास कांदेंच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे। कांदेंनी ठाकरेंवर पलटवार करताना हा गौप्यस्फोट केलाय। परदेशात कोणाचे हॉटेल आहे? राजीनामा कोणी दिला? का दिला? कोणत्या अटीवर राजीनामा दिला? कोणाची चौकशी बंद होण्यासाठी, श्रीधर पाटणकरांची चौकशी बंद होण्यासाठी राजीनामा दिला का? भावनेचं राजकारण किती दिवस कराल? ह्या महाराष्ट्राला विकास हवाय। उद्धव ठाकरेंनी मालेगाव मधल्या सभेत राज्य सरकार सोबतच शिवसेनेतल्या आमदारांवर हल्लाबोल केला होता। आता त्यावरून ठाकरे विरुद्ध कांदे असं शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।